नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी राहणार 100% प्रचंड दबाव, पण कधीपर्यंत? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधीपर्यंत या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी राहणार प्रचंड दबाव आणि कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधीपर्यंत आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कोणत्या तीन कारणांमुळे या ठिकाणी दबाव दिसत आहे हे प्रथम जाणून घेणं गरजेचं आहे। आणि एकदा आपल्याला कळालं की कोणती ती तीन कारण आहेत की ज्याचा दबाव सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे, तर आपल्या लक्षात हे देखील येईल की हा दबाव कधीपर्यंत दूर होऊ शकतो। तर या तीन कारणांची चर्चा करूया। तर बघा मित्रांनो, यापैकी पहिलं कारण म्हणजे ब्राझील। होय मित्रांनो, यावर्षी ब्राझील मध्ये आपल्याला सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती दिसणार आहे आणि यामुळे कुठेतरी ब्राझीलच्या असणाऱ्या या रेकॉर्ड उत्पादनाचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती आपल्याला दिसत आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारभाव प्रचंड दबावात आला आहे आणि याचमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड दबाव दिसत आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन दुप्पट होणार आहे आणि याचाही परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे। अर्जेंटिनातील दुप्पट उत्पादनाचा परिणाम म्हणून जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी प्रचंड दबावात दिसत आहे। आणि तिसऱ्या कारणाचा जर विचार केला मित्रांनो, या ठिकाणी ते लक्षात घ्या की देशामध्ये त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका येतात आणि सोबतच मित्रांनो सध्या वाढलेली आवक, या तीन महत्त्वाच्या कारणामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावात दिसत आहे। परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथून 8 ते 15 दिवसापर्यंत आवक याच पद्धतीने सुरू राहणार, पण 15 फेब्रुवारी नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला त्या ठिकाणी असणाऱ्या तेजीचा हात मिळेल। कारण काय की विक्री कमी होणार अटळ गोष्ट आहे, पण विक्री कधी कमी होणार तर 15 तारखेनंतर। म्हणून 15 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही, परंतु 100-200 ची तेजी येण्यासाठी मात्र अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4600 पार आणि त्यानंतर 4800 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन असणाऱ्या घटकांचा परिणाम होत राहणार। या दोन देशांचं रेकॉर्ड उत्पादन सोयाबीनच्या बाजारभावाला भविष्यात दबावातच त्या ठिकाणी ठेवणार। यामुळे सोयाबीनची विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर सोयाबीनचा बाजारभाव इथून वाढला की तुम्ही या तेजीसह काय करा, टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा।
आणि भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.